वेलकम बॅक टू द अनदर ब्लॉग। तर आज एक कावड यात्रा आमच्या धरणगाव शहरामध्ये आणि मी आणि माझा मित्र भावेश आलेलो आहे कावड यात्रा बघण्यासाठी। तर कावड यात्रा जी आहे ती मागच्या वर्षापासून सुरू झाली आणि आता आपण पोहोचलेलो आहे। तर डायरेक्टली आपण कावड यात्राच बघू। कावड यात्रा भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी चालवलेलं पवित्र तीर्थ आहे। या प्रवासात भाविक बांबूपासून बनवलेल्या कवरमध्ये गंगाजल भरतात। धरणगावच्या या कावड यात्रेसाठी तापीवरून जल आणण्यात येतं आणि रात्री तापीवरूनच जी यात्रा आहे ती सुरू होते। हे जल खांद्यावर घेऊन पायी चालत साजेश्वर मंदिरात जलाभिषेक केला जातो। कावड यात्रेने मोक्ष प्राप्ती होते असं म्हटलं जातं। तत्पुरुषाय महि महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम शांति ओम तत्पुरुषाय महि महादेवाय। तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे कावड यात्रा बघून सार्जेश्वर महादेवाचं मंदिरात, जे सांडेश्वर मळा आहे या ठिकाणी। तर तिथं हे महादेवाचं मंदिर आहे आणि खूप जुनं आणि खूप पुरातन मंदिर आहे। श्रीराम या ठिकाणी आलेली अशी आख्यायिका या ठिकाणी आहे आणि ह्याच महादेवाचं एक उत्सव म्हणून कावड यात्रा जी आता ती 2 वर्षापासून सुरुवात करण्यात आली। तर आपण आता पहिले सार्जेश्वर महादेवाचं मंदिरात पाहू, प्रवेश करू आणि दर्शन घेऊ। तर हे आहे सार्जेश्वर महादेव मंदिर। सार्जेश्वर मंदिराचा इतिहास म्हणजे ज्यावेळेस 14 वर्षांचा वनवास प्रभू श्री रामचंद्र करत होते त्यावेळेस ते या ठिकाणी आले होते अशी आख्यायिका आहे। या मंदिराला 1630 मध्ये महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी जे या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला आहे। गाभाऱ्यात आहे आणि सुंदर असं आज सोमवार असल्यामुळे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक पण करण्यात आला आहे आणि जे बेलपत्र आहे ते वाहण्यात आलं आहे। तर हे खूप जुनं आणि पुरातन मंदिर आहे, ज्याची खूप विशेषता आहे, महानता पण आहे। तर आता दर्शन झालं आहे, पण आता बाहेर भगवान शंकराचे 108 नावं आपल्याला दिलेली। तर ओम नमः शिवाय, ओम महेश्वराय नमः, शंभवे नमः, पिनाकिनी नमः। आणि इथं बाहेरच शनी देवाचं मंदिर सुद्धा आहे। शनिदेवाचे मंदिर जे आहे ते मोजकेच असतात आणि त्याच्यापैकीच या ठिकाणी पण एक आता नवीनच तयार करण्यात आलेले आहे। जय शनीश्वराय नमः।